शुभ सकाळ सर्वांना. सुंदर दिवसाच्या अगदी मनापासून सुंदर अशा शुभेच्छा. तर इथं छान अशी सकाळची प्रवासाला सुरुवात झाली. पहाटे उठून आंघोळ्या वगैरे केल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. आम्ही पोहोचलो संगमनेरमध्ये. तर आम्हाला घ्यायचा होता बुके आणि गजरे वगैरे घ्यायचे होते, तेच पाहत होतो. 2-3 शॉप आहेत, पण आम्हाला नाश्ता देखील करायचा होता. तर म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊया आणि जाताना आपण बुके वगैरे घेऊन जाऊया. आम्ही अहिल्यानगरमध्ये जात नाही, त्यामुळे संगमनेरवरूनच आम्हाला हे बुके वगैरे घ्यायचे होते. त्यानंतर संगमनेर बसस्टँडच्या बाजूलाच येवले अमृततुल्य आहे, तिथं छान असा नाश्ता केला. त्याचबरोबर चहा आणि क्रीम रोल वगैरे देखील घेतलेले होते. पिलूला भूक लागलेली होती आणि आम्हाला देखील भूक लागलीच होती, कारण बराच वेळ झालेला होता. सकाळी आम्ही फक्त उठून निघालो होतो, छान असा नाश्ता वगैरे करून घ्यावं म्हटलं आणि त्यानंतर आपली प्रवासाला सुरुवात करूया. सकाळचं लवकर घरातून निघालं तर आपला प्रवास देखील छान होतो आणि उन्हाच्या अगोदर घरी पोहोचण्यास आपल्याला मदत होते. पिलूचा नाश्ता चालूच होता, तोपर्यंत अहो म्हटले मी छान असा बुके आणि गजरे वगैरे तुम्हाला पाहिजेत ते घेतो. तर हा बुके कशासाठी घेतलेला आहे यासाठी तुम्हाला इथून पुढचे देखील खूप छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत, तर तुम्ही पाहत राहा. त्यानंतर आमच्या गावाच्या जवळच मांदळी म्हणून एक देवस्थान आहे, तिथं आम्ही गेलो दर्शनासाठी. प्रत्येक वेळेस आम्ही देवाच्या दारातून जातो. खूप दिवसापासून जायचं ठरवलेलं होतं, परंतु आहोंनी मनावर घेतलं आणि आम्हाला फायनली ते घेऊन गेले. त्यानंतर आहो गेले पेढे घेण्यासाठी. तर हे पेढे कशासाठी ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल.